Welcome to Dr. Chandrakant's Ambition Academy. For the last lecture for the last syllabus, a link is provided into the description box. Please visit to the link and share to your friends. Today we see syllabus for FY BSc Botany paper second course BO 112 Plant Morphology and Anatomy choice based credit system syllabus to be implemented from academic year 2019 to 2020 Savitribai Phule Pune University Pune. Here in BO 112 course number BO 112 Plant Morphology and Anatomy for the 30 lectures equal to 30 hours. In this credit first having the 15 lectures equal to 15 hours. In the credit first point is morphology for 2 lectures. In the morphology, here 1.1 introduction, definition, descriptive and interpretative morphology. 1.2 importance in identification, nomenclature, classification, phylogeny and plant breeding. While in the second topic, morphology of reproductive parts, for the 3 lectures, first one 2.1 inflorescence for 3 lectures, 2.1.1 introduction and definition, 2.1.2 types, number of types, racemose, raceme, spike, spadix, corym, umbel, catkin and capitulum. While in cymose, solitary, monochasial, helicoid and scorofoid, dichasial and polychasial. Third one special type, verticillester, cyanthium and hyphanthodium. 2.1.3 significance. या दोनमध्ये जे क्रेडिट फर्स्ट आहे त्यामध्ये मॉर्फोलॉजी आणि मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग पार्ट्स हे जे 5 लेक्चरसाठी आपल्याला आहे. मॉर्फोलॉजीमध्ये त्याचे इंट्रोडक्शन असेल, डेफिनेशन असेल, डिस्क्रिप्टिव्ह अँड इंटरप्रिटेटिव्ह मॉर्फोलॉजी आहे. त्याचे इम्पॉर्टन्स जे आहेत आयडेंटिफिकेशनचे, नॉमेनक्लेचरचे, क्लासिफिकेशनचे, फायलोजिनी आणि प्लांट ब्रीडिंग हे आपल्याला 2 लेक्चरमध्ये पहिला जो लेसन आहे किंवा चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी त्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्यानंतर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग रिप्रोडक्टिव्ह पार्ट्समध्ये इन्फ्लोरेसन्स जो आहे तर त्याचं इंट्रोडक्शन असेल, त्याची डेफिनेशन असेल, त्यांचे जे टाईप्स आहेत, वेगवेगळे टाईप्स आपल्याला माहिती आहेत, रेसिमोज, सायमोज आणि स्पेशल टाईप. त्यामध्ये पुन्हा रेसिमोजमध्ये रेसिम, स्पाइक, स्पॅडिक्स एक्सेट्रा. सायमोजमध्ये सॉलिटरी असेल, मोनोचेसियल, पॉलिचेसियल अँड डायचेसियल हे जे टाईप्स आहेत. आणि स्पेशल टाईप्समध्ये त्याची व्हर्टिसिलेस्टर, सायन्थियम, हायपॅन्थोडियम आणि त्याचे सिग्निफिकन्स आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्यानंतर 2.2 फ्लावर 7 लेक्चरसाठी आहेत, त्याचे इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन. त्यानंतर पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावर, ब्रॅक, पेडिसेल, थॅलॅमस, थॅलॅमसचे वेगवेगळे फॉर्म्स, पिरियांथ, कॅलिक्स अँड करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. देन सिमेट्री, सिमेट्रीमध्ये ॲक्टिनोमॉर्फिक अँड झायगोमॉर्फिक आपल्याला पाहायचं आहे. सेक्स्युअलिटीमध्ये युनिसेक्स्युअल आहे, बायसेक्स्युअल्स. इन्सर्शन ऑफ फ्लोरल व्हर्स ऑन थॅलॅमस, इन्सर्शन कशा पद्धतीने झालेलं आहे, हायपोजिनी, इफिगायनी, पेरिगायनी. मेरस कंडिशन, ट्रायमेरस, टेट्रामेरस अँड पेंटामेरस कंडिशन्स. देन फ्लोरल व्हर्स, फ्लोरल व्हर्समध्ये कॅलिक्स, करोला, पेरियांथ, अँड्रोसियम अँड गायनोसियम हे सगळेचे सगळे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहेत, ते त्या ठिकाणी आहेत. आता कॅलिक्स म्हटल्यानंतर त्याचं नेचर, ते पॉलिसेपॅलस आहे की गॅमोसेपॅलस, एस्टिवेशनचे टाईप्स कोणते आहे, मॉडिफिकेशन ऑफ कॅलिक्स कशा, ते पॅपसमध्ये पेटेलॉइड आहे की स्पर्ड आहे. करोला, वन्स अगेन फॉर्म्स ऑफ करोला. पॉलिपेटॅलस त्यामध्ये क्रुसिफॉर्म अँड द पॅपिलोनेसिस. गॅमोपेटॅलसमध्ये इनफंडिब्युलिफॉर्म, बायलॅबिएट, ट्युब्युलर अँड कॅम्पॅन्युलेट. एस्टिवेशन, टाईप्स अँड सिग्निफिकन्स. त्यानंतर पेरियांथ, त्याचं नेचर पॉलिपेटॅलस और गॅमोपेटॅलस. अँड्रोसियम, स्ट्रक्चर ऑफ टिपिकल स्टॅमेन, व्हेरिएशन्स, कोहिजन अँड ॲडिजन. देन गायनोसियम, structure of typical carpel, number, position,
कोहिजन अँड ॲडिजन, त्यामध्ये प्लासेंटेशन कोणतं आहे, टाईप्स अँड द सिग्निफिकन्स. त्यानंतर 2.3 फ्रूट्स 3 लेक्चरसाठी, त्याचे इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन, टाईप्स ऑफ फ्रूट, फ्रूट्समध्ये जे काही वेगवेगळे टाईप्स आपल्याला पाहिजे, सिम्पल फ्रूट्स असेल, फ्लेशी असेल, ॲग्रिगेट असेल आणि मल्टिपल फ्रूट्स असेल. सिम्पलमध्ये इंडेहिसंट, अचिन, सिप्सेला, नट, कॅरिऑप्सिस. डेहिसंटमध्ये लेग्यूम, फॉलिकल अँड कॅप्सूल. फ्लेशीमध्ये ड्रूप, बेरी, हेस्पिरिडियम अँड पेपो. while in aggregate, etario of berries and etario of follicles. In multiple fruits, cincus and sorosis, these are the types. While in credit second for 15 lecture equal to 15 hours. Here we see the anatomy for the 2 lectures. Here 3.1 introduction and the definition. Introduction and definition पाहिजे. Then importance of taxonomy, importance in taxonomy, physiology, इकॉलॉजिकल इंटरप्रिटेशन, फार्मेकोग्नॉसी अँड वूड आयडेंटिफिकेशन. म्हणजे जी काही ॲनाटॉमी आहे तर ॲनाटॉमीचं इम्पॉर्टन्स कुठे कुठे आहे, ते टेक्सॉनॉमीत कसं आहे, फिजिओलॉजीमध्ये इकॉलॉजिकल इंटरप्रिटेशन काय आहे, फार्मेकोग्नॉसीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे आणि वूड आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने ॲनाटॉमीच्या मदतीने आपण करू शकतो. देन टाईप्स ऑफ द टिश्यूज, आउटलाईन विथ ब्रीफ डिस्क्रिप्शन, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स टिश्यूज फॉर 8 लेक्चर्स. देन 4.1 मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कोणकोणते आहेत, मेरिस्टेम्स, कॅरेक्टर्स अँड टाईप्स बेस्ड ऑन ओरिजिन, पोझिशन अँड प्लेन ऑफ डिव्हिजन, फंक्शन्स. परमनंट टिश्यूज, सिम्पल टिश्यूज, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, क्लोरेंकायमा अँड स्क्लेरेंकायमा. व्हाईल कॉम्प्लेक्स अँड व्हॅस्क्युलर टिश्यूज, कॉम्प्लेक्स ऑर व्हॅस्क्युलर टिश्यूज, components of xylem and phloem, types of vascular bundles and functions. Then next one, epidermal tissues, epidermis, structure of typical stomata, trichomes, motor cells, and then functions. Then fifth topic, internal organization of primary plant body for the 5 lectures. First one, internal structure of dicotyledon and monocotyledon roots. Second topic, internal structure of dicotyledon and monocotyledon stem. Third one, internal structure of dicotyledon and monocotyledon leaf. In this way, these are the total syllabus which are covered in this course. Then references, number of references are mentioned here. वेगवेगळे जे रेफरन्सेस या ठिकाणी आहेत तर ते रेफरन्सेस आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये चांदूरकर असेल प्लांट ॲनाटॉमीचा, दत्ता AC बॉटनी फॉर डिग्री स्टुडंट्स, इसू प्लांट ॲनाटॉमी, त्यानंतर गांगुली दास दत्ता कॉलेज बॉटनी व्हॉल्यूम 1. त्याच पद्धतीने पांडे BP असेल किंवा सुतारिया असेल, टायल असेल, हे सर्वचे सर्व रेफरन्सेस जे आपल्या कॉलेजमध्ये अव्हेलेबल असतील ते रेफरन्सेस तुम्ही यूज करू शकता किंवा त्यांचा आपल्याला या ठिकाणी वापर होणार आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल डॉक्टर चंद्रकांत ॲम्बिशन अकॅडमी. थँक्यू.